हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले। जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आताच तुम्हाला सांगतो कोणकोणते ते 15 जिल्हे आहेत, त्यामध्ये पैसे वाटप झाले। किती पैसे वाटप झाले, 2100 प्रमाणे झाले का 1500 प्रमाणे झाले का 4200 रुपये वाटप झाले, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो। आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे, त्यासाठी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका। सर्वात अगोदर बघू शकता 2100 + 2100 म्हणजे 4200 रुपये सुद्धा जमा झालेले आहे। आता कोणाला 4200 रुपये भेटले आणि कोणाला 2100 रुपये मिळालेले आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो। पूर्ण आर्टिकल आलेला आहे। सर्वात अगोदर जे आनंदाची बातमी आहे त्या सर्वात अगोदर आपण पाहूया की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे। खूप दिवसापासून महिला वाट पाहत होत्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार। मुख्यमंत्रीची बैठक सुद्धा झालेली आहे आणि सर्वात मोठं तुम्हाला काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगून दिलं होतं की उद्या तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आणि आज सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले। सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात वाटप झाले आणि लवकरच जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत नसाल तर तुम्हाला सुद्धा पैसे भेटून जाणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आणि असं याला कोई अट नाही, कुठलीच नाही, सर्व महिलांना पैसे मिळाले आहेत। अखेर प्रतीक्षा संपली, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे। आता कोणकोणते ते जिल्हे आहेत त्यात पैसे वाटप झाले। सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हे दाखवतो की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि इथं बघू शकता तुम्ही। आता सर्वात प्रथम या 3 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे। या 3 जिल्ह्यांचे नाव तुम्ही इथं पाहू शकता। सर्वात अगोदर सातारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। आज सकाळी सातारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। त्यानंतर येतो अमरावती, त्यानंतर येतो यवतमाळ। बघा या 3 जिल्ह्यामध्ये आज सकाळीच पैसे जमा झालेले आहे आणि महाराष्ट्र शासनाने पूर्ण 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप कंप्लीट केलेले आहे। आज सकाळी या 3 जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे। काही बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे तर काही बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे। हा नोव्हेंबरचा हप्ता आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता सोबत काही बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटला नसेल त्यांना देखील ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा एकत्र हप्ता दिला जातोय। आता सर्व बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार का? नाही, सर्व बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार नाही। काही किरकोळ बहिणींना ठराव केलेला आहे की 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। याचं मागचं कारण म्हणजे ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत म्हणजे 13 हप्ते भेटले असतील, आता 14वा हप्ता वाटप होतोय। तर या हप्त्यामध्ये सर्वात अगोदर ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होतोय आणि ज्या बहिणींची केवायसी बाकी असेल त्यांना फक्त ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळतोय। नोव्हेंबर महिन्याचा हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची आवश्यकता आहे। केवायसी केल्यानंतरच तुम्हाला हप्ता जमा होणार आहे। आता पुढील जिल्ह्यांची नावं आपण पाहूया। बघा पुढील 3 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। या जिल्ह्यांमध्ये पण सकाळीच पैसे जमा झालेले आहे। जळगाव जिल्हा आहे, त्यानंतर येतो नाशिक, त्यानंतर येतो संभाजीनगर। बघा आता जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 2,40,000 लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले आहे। आज सकाळीच त्यांना मेसेज आलेला आहे। तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील मेसेज आला असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जळगाव मध्ये जमा झालेला आहे। तुम्ही जर जळगाव मध्ये राहत असाल। दुसरा जिल्हा म्हणजे नाशिक, नाशिक मध्ये सुद्धा सकाळीच पैसे जमा झालेले आहे। सकाळी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता 1,63,00,000 बहिणी बघा यामध्ये पात्र ठरलेले आहे आणि या बहिणींना पैसे जमा होत आहे। त्यानंतर येतो संभाजीनगर, म्हणजे आता महिलांच्या संख्येने संभाजीनगर जिल्हा हा सर्वात जास्त लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने महिलांची संख्या जास्त आहे, म्हणून या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे जमा करण्यात आलेला आहे। तुम्ही जर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला देखील पैसे जमा झालेले आहे। पुढील जिल्ह्यांची नावं बघा, रायगड, धुळे, रत्नागिरी या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे। या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता 1500 रुपये प्रमाणे आणि 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होतोय। 2100 रुपये प्रमाणे हप्ता तुम्हाला दिला जातोय। हे कोणाला? ज्या बहिणीची केवायसी झाली असेल त्याच बहिणींना हप्ता जमा होतोय। आता तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी केवायसी अनिवार्य केलेली आहे। ज्या बहिणीची केवायसी असेल त्याच बहिणींना हप्ता जमा होत आहे। सर्व बहिणींना एकत्र हप्ता जमा होत नाही। बघा आता पुढचा जिल्हा येतो मुंबई,
त्यानंतर येतो नंदुरबार, त्यानंतर येतो बीड. या 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे जमा होत आहे. 15 जिल्ह्यांपैकी या 3 जिल्ह्यामध्ये जरी तुम्ही राहत असाल तरी देखील तुम्हाला हप्ता जमा झाला असेल. आतापर्यंत मेसेज आला असेल. दुपारपर्यंत या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत. आज दुपारी या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले, मुंबई, नंदुरबार आणि बीड. त्यानंतर पुढचा जिल्हा येतो पुणे, कोल्हापूर, अहमदनगर. बघा, या 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा आतापर्यंत पैसे आलेले असतील. तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा फोन पेच्या माध्यमातून चेक करू शकता. लाडकी बहीण योजनेचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. तुमच्या मोबाईलवर मेसेज कदाचित येणार नाही, कारण मेसेज यायला प्रॉब्लेम येतोय. तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून चेक करू शकता, किंवा तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले असतील. म्हणजे काही ठराविक बहिणींना 2100 रुपये आलेले आहेत, तर काही बहिणींना 1500 रुपये प्रमाणे आलेले आहेत. आता त्यामध्ये काही बहिणींना 4200 रुपये देखील आलेले आहेत. आता कोणत्या बहिणींना 4200 रुपये आले आहे? ज्या बहिणींचे बघा मागील हप्ता बाकी असेल त्या बहिणींना 2 हप्ते मिळून त्यांना 4200 रुपये आले असतील, आणि ज्या बहिणींचा मागील हप्ता भेटला असेल त्यांना 2100 रुपये प्रमाणे नाहीतर 1500 रुपये प्रमाणे हप्ता आला असेल. जर तुमची केवायसी अजूनही बाकी असेल तर केवायसी करून घेणं गरजेचं आहे. केवायसी केल्याशिवाय तुम्हाला पैसे जमा होणार नाही. आणि आता शासनाने एक अपडेट केलेला आहे. त्या अपडेटमध्ये काय आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची केवायसी साठी ज्या बहिणींची म्हणजे आता ज्या बहिणींचे पती नाही किंवा ज्या बहिणींचे वडील नाही त्या आता केवायसी करू शकतील. कसं, ज्या बहिणींच्या पती वारले असतील तर त्यांचा मृत्यू दाखला देऊन तुम्ही केवायसी करू शकता, किंवा वडील वारले असतील वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र देऊन तुम्ही केवायसी करू शकता. याला पूर्ण अपडेट आलेला नाही, पण याला बातमी आलेली आहे की लवकरच वेबसाईटवर हे एक ऑप्शन देण्यात येणार आहे की तुम्ही मृत्यू दाखल्याचे प्रमाणपत्र देऊन सुद्धा केवायसी करू शकता. आता महाराष्ट्र शासनामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांपैकी या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे. तर बघा, अशा प्रकारे या पूर्ण 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. या 15 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्हाला पैसे आले असतील. आणि महाराष्ट्र शासनाने हे ठराव केलेला आहे की पुढील हप्त्याप्रमाणे बघा, आता डिसेंबर पासून डिसेंबरचा हप्ता देखील तुम्हाला जमा होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये 10 तारखेच्या आत. या GR मध्ये ही पण माहिती आलेली आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता 10 तारखेच्या आत तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार, अशा प्रशासकीय एक निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता तुम्हाला जमा होतोय, डिसेंबरचा 10 तारखेच्या आत तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार. आदित्यताई तटकरे मॅडम यांनी देखील ही बातमी दिलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. म्हटल्याप्रमाणे केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ऍडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ऍक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना आहे. मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत